ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सत्त्वं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर निराकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। प्रह्लाद पराशर व्यासाम्बरी शौनक भीष्मकालर्जुन पुण्यानिमान् परम भागवतान् स्मरामि आदिनाथं च मच्चरं गोरक्षं सैन्यं तथा निवृत्तिं ज्ञानदेवाय देवाय नमः। अखंडानंदरूपाय नाशाय श्रीगुणाय रामचंद्र महादेव रामचंद्र श्री सद्गुरु नाथाय श्री सद्गुरु गोविंदनाथाय सद्गुरुनाथाय नमः। सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् पूर्ववैद्याय नमो। दानं व्याख्यास्यामः इति स्माहु रात्रेयादयो महर्षयः। आता आपण सर्व रोग निदान चालू करतोय याप्रमाणे अत्र्यादी महर्षींनी सांगितला। रोग पाप्मा ज्वरो व्याधिर विकारो दुःख मामयः यक्ष्मातंक गदाबाधा शब्दा पर्याय वाचिनः। हे पर्यायवाची शब्द आहेत कशाचे तर रोगाचे। रोग हा पाप्मा ज्वरः व्याधिः विकारः दुःख मामयः यक्ष्मा आतंक गद आबाध किंवा बाध शब्दाः हे असे शब्द सांगितले। तर त्यातले दोन शब्द आपण परवाच्या दिवशी बघितलेले थोडक्यात सांगते। आपण खूप कॉमनली शब्द वापरत असतो रोग असा। तर रोग म्हणजे काय तर रौरवम गच्छति इति रोगः। रौरव म्हणजे आपण त्या दिवशी बघितलेलं होतं। रौरव म्हणजे नरक या अर्थाने आलेला आहे। पण नरक म्हणजे काय तर जिथे यातना असतात वेदना असतात तो म्हणजे नरक। तिथे काय आहे तर शरीराच्या दृष्टीने नरक म्हणजे काय तर आजारी पडणं आणि म्हणून रोग असं त्याला म्हटलंय। त्याच्यानंतर पापमा असा शब्द आलेला आहे। तर पापमा म्हणजे काय तर पापकर्मातून उत्पन्न झालेला असा तो। ओके, तर पापकर्मातून उत्पन्न झालेला असं आपण जेव्हा म्हणतो ना तर हे पाप कुठलं तर पाप पुण्य वगैरे ह्या संकल्पना ज्या आहेत त्या धर्मशास्त्रामध्ये योग्य आहेत असं आपल्याला वाटतं बऱ्याच वेळेला। परंतु पाप असा शब्द जो आहे ना तर हा शरीरशास्त्राच्या दृष्टीने आपण घ्यायला पाहिजे। याचाच अर्थ काय ना की ज्या ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत म्हणजे जसं दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या किंवा ऋतुसंधीकालीन बदल कसे करायचे। त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे धारणीय वेग कोणते अधारणीय वेग कोणते। त्याच्यानंतर धारणीय वेगांचं धारण न करणं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी येतात ना तर त्या पाप आणि पुण्य ह्या दृष्टीने बघायला पाहिजेत। ह्या गोष्टी न सांभाळणं ह्याला पापकर्म असं म्हणायला पाहिजे। किंवा जे दशविध पापकर्म सांगितलेली आहेत सद्वृत्तामध्ये तर सद्वृत्त सुद्धा न सांभाळणं ह्याला सुद्धा आपण पापकर्म असा शब्द वापरतो। आणि म्हणूनच ह्यातनं उत्पन्न झालेला म्हणून पापमा असा शब्द रोगाला वापरलाय। सगळ्यांना ऐकू येतंय व्यवस्थित? हो। ओके, त्याच्यानंतरचा शब्द आलेला आहे ज्वर। तर ज्वर असा शब्द म्हटलेला आहे। तर प्रत्येक व्याधीला पर्याय म्हणून ज्वर असा शब्द आलेला आहे। तर आपल्याला वाटेल की ज्वर हा एक रोग असताना तो पर्यायवाची शब्द म्हणून कसा काय आला आहे तर ह्याचा पण विचार आपण करायला पाहिजे। तर असं म्हटलं जातं की आपण कालच्या दिवशी शनिवारी ज्या वेळेला इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या वनस्पतींना किंवा खूप साऱ्या गोष्टींना पर्यायवाचे शब्द दिलेले आहेत। आणि आपल्याला असं वाटतं की अरे दरवेळेला हे पर्याय कोण पाठ करा आणि वनस्पती वगैरे जेव्हा आपण पाठ करतो ना तर ते रसवीर्य विपाक ह्या गोष्टींपासूनच आपण पाठ करायला सुरुवात करतो। पर्याय आपण पाठच करत नाही। पण त्याच्यामुळे काय होते गडबड की एखादी गोष्ट जी आहे ना ती वेगवेगळ्या पद्धतीने कशी काम करू शकते ना
जसं रसवीर विपाकातनं ती वनस्पती प्रकट होते किंवा जशी ती आपल्याला समजते, तशीच ती वनस्पती पर्यायवाची शब्दातनं सुद्धा समजत असते. मग आता जसं ज्येष्ठमधाला मधुस्रवा असं म्हटलंय, समजा गुडूचीला मधुस्रवा असं म्हटलंय, तर गुडूचीचं कांड आहे ना, तर त्याच्यातनं जर का आपण रस बघितला तर तिक्त आहे, पण तरी सुद्धा ती मधुस्रवा असं नाव दिलेलं आहे. कारण की विपाकाच्या दृष्टीने शरीरामध्ये ज्या वेळेला ती काम करते, तर त्यावेळेला ती शरीरामध्ये प्राकृत रस किंवा रसाचं आयन करणारी, आणि म्हणून मधुस्रवा असा शब्द आलाय. तर असा त्या शब्दाच्या अनुमेय आपल्याला त्या त्या वनस्पतीचं कार्य समजून घेता येतं. तसंच हे पर्यायवाची शब्द जे रोगाचे आहेत त्याच्या दृष्टीने सुद्धा ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. तर ज्वर असं म्हटलेलं आहे, तर मग ज्वर हे प्रत्येक रोगाचं कसं काय पर्यायवाची शब्द असू शकेल ह्याचा आपण विचार करायला पाहिजे, बरोबर. सो ज्वर असा जेव्हा आपण शब्द म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये एक असं जुन्या वैद्यांचं काही म्हणणं असायचं बरं का, की एक ज्वर जर व्यवस्थित समजला आपल्याला तर सगळेच्या सगळे व्याधी समजतात, आणि बाकी सगळे व्याधी कितीही समजले आणि ज्वर नाही समजला तर गडबड होते आणि व्याधी इतर कोणतेही नीट समजत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, सो आवाज येतोय आता? हा. सो आणखीन एक ज्वराच्या बाबतीमध्ये महत्वाची गोष्ट अशी मला सांगायची वाटते, की जन्माच्या सुरुवातीला आणि जन्म म्हणजे शरीरातून ज्या वेळेला प्राण बाहेर पडतात त्यावेळेला, तर ह्या दोन्ही वेळेला ज्वर शरीरामध्ये उपस्थित असतो. याचाच अर्थ काय, तर एक शाकुंतलातलं वाक्य आहे बरं का, एकदम शाकुंतल वगैरे कुठून आलं म्हणा तुम्ही, पण मरणम प्रकृती शरीरीणाम जीवितम विकृतीर्मुच्यते असं म्हटलंय. म्हणजे शरीरामध्ये आत्मतत्व प्रविष्ट करणं ही विकृती आहे किंवा हे कार्यकारण जसं आपण म्हणतो ना, तसं हे कार्य आहे, ही गोष्ट घडलेली आहे. नॉर्मल कसं आहे, तर आत्मा आहे तो मुक्त आहे आणि तो शरीर धारण करतो ही त्याची वेगळी अवस्था झाली. या अवस्थेत जेव्हा येतो ना त्यावेळेला तो ज्वर असतो, आत्मतत्व प्रविष्ट होताना आणि आत्मतत्व निघून जाताना, आणि म्हणून ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये जे बांधलेलं आहे ते आयुष्य आहे, आणि म्हणूनच त्याला ज्वर अशी संज्ञा प्रत्येक रोगाच्या ह्याला पर्यायी शब्द म्हणून ज्वर असा आलेला आहे. त्याच्यानंतर व्याधी असा शब्द आलेला आहे. तर व्याधी याचा अर्थ काय आपण बघतो, तर व्याधी म्हणजे आपल्याला विकार किंवा रोग या अर्थाने आपण बघत असतो. तर आधी आणि व्याधी असे दोन शब्द वापरले जातात. तर पूर्वकर्मज काही गोष्टी ज्या आहेत त्या आणि ह्या कर्मातल्या ज्या केलेल्या आहेत त्या, ह्या दृष्टीने आधी आणि व्याधी हे दोन शब्द वापरले जातात. त्याच्यानंतर विकार हा असा शब्द आलाय, विकारो दुःखम आमयः. तर विकार म्हणजे काय, तर दुग्ध विकृती हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कशापासून तरी उत्पन्न झालेला याला आपण विकार असं म्हणतो. बरोबर, दूध हे काय प्रकृती आणि त्याच्यापासून तयार झालेलं दही हे विकृती आहे, म्हणजे विकृत आहे असा अर्थ नाही, बरोबर. दही, त्याच्यानंतर लोणी, ताक हे सगळे जे ते विकृती आहेत. हे विकृती म्हणजे काय, तर पासून उत्पन्न झालेले. मग विकार ह्याचाही अर्थ काय होतो, तर कशापासून तरी उत्पन्न झालेला, म्हणजे ज्याला हेतू आहेत आणि हेतूंच्या मुळे उत्पत्ती झालेली ज्याची आहे, तर असा तो व्याधी, म्हणून त्याचं नाव विकार. त्याच्यानंतर आहे दुःख. दुःख म्हणजे शरीराला दुःख होतं रोग झाल्यानंतर, आणि म्हणून दुःख असा शब्द वापरला असेल असं आपल्याला वाटतं. पण ख म्हणजे काय, तर स्रोतस, बरोबर. सो दुःख म्हणजे दुष्टाने खानी यस्य सहा सहा दुःख हा, म्हणजे ज्याची स्रोतसे दुष्ट झालेली आहेत तर त्याला दुःख असं म्हणायला पाहिजे. स्रोतस दुष्ट झालेली आहेत म्हणजे काय, तर स्रोतसांमध्ये विकृती उत्पन्न झाल्याशिवाय व्याधी उत्पन्न होत नाही, आणि आपकी जियो नंबर की प्लान वैलिडिटी खत्म हो गई है. म्हणून ज्या वेळेला आपण दुःख असा शब्द वापरतो ना, तर दुःख म्हणजे स्रोतसांची विकृती. आता आपल्याला व्याधीचे 5 घटक ज्या वेळेला माहित असतात, तर त्या 5 घटकांमध्ये स्रोतस हा एक महत्वाचा घटक आपण धरतो, आणि म्हणजेच काय, तर स्रोतस ज्या वेळेला विकृत होतात त्यापासून उत्पन्न व्याधी होतो त्याला दुःख म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आमयः. आमय म्हणजे आमानी युक्त किंवा आमानी संपृक्त असा तो आमय. आम हा एक महत्वाचा घटक प्रत्येक व्याधीमध्ये आहे, आणि आमाशिवाय व्याधी घडू शकत नाहीत, उत्पन्न होऊ शकत नाहीत, आणि म्हणूनच याला आमय असा शब्द वापरलेला आहे. यक्ष्मा यालाच आपण राजयक्ष्मा असं म्हणतो, बरोबर. तर राजयक्ष्मा जो आहे ना त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, अनेक रोगानुगतो बहुरोग पुरोग
राजयक्ष्मा क्षयशोषो रोगराट इतिच स्मृतः असं म्हटलेलं आहे. अनेक रोग त्याच्या पुढे आहेत आणि अनेक रोग त्याच्या पाठीमागून चाललेत. असा तो राजासारखा जाणार आहे, तो म्हणजे यक्ष्मा. याचाच अर्थ काय, तर एक राजयक्ष्मा आपण जर का शिकलो ना, तर अनेक व्याधी आपल्याला त्याच्यातून समजतील. आणि म्हणून रोगाचं पर्यायवाची शब्द म्हणून पुन्हा राजयक्ष्मा तिथे येतो. आतंक. आतंक म्हणजे काय, तोडफोड, शरीराची तोडफोड करणं. जसं आतंकवादी आल्यानंतर एखाद्या भागाची किंवा एखाद्या राज्याची तोडफोड होते ना, तशी शरीराच्या, म्हणजे शरीर हा देश, म्हणजे देह देशाची तोडफोड करणारा तो म्हणजे आतंक, म्हणून त्याला आतंकाचा पर्याय आलेला आहे. त्याच्यानंतर गद. गद निग्रह असा एक ग्रंथ तुम्हाला माहितीये. तर गद असा सुद्धा शब्द ह्याला आलेला आहे. तर गदचं व्युत्पत्ती ऍक्च्युली जी आहे ती मी सांगेन. त्याच्यानंतर बाध, आबाध असा शब्द आहे की सर्व शरीराच्या क्रिया ज्या आहेत ना, तर त्याला कुठेतरी बाध येतो. सर्व क्रियांना आ पर्यंत असं जे असतं ना, तसं असं म्हणतात. म्हणजे असं म्हणता पर्यंत असा अर्थ जसा असतो की संपूर्ण क्रियांना जिथे बाधा उत्पन्न होते, तर त्याचं कारण जे आहे ते म्हणजे रोग, म्हणून त्याला आबाध असं म्हटलंय. शब्दाहा पर्यायवाचिनः, हे सगळे पर्यायवाची शब्द सांगितले. एक रोग म्हटलं असतं तर किती सोपं होऊन गेलं असतं ना, अख्खा श्लोक एवढ्या पर्यायी गोष्टींना सांगितला. तर आता ह्याचं महत्व काय आहे, की एवढे शब्द का सांगितले हे सुद्धा बघायला पाहिजे. आता विष्णू सहस्त्रनाम जे सांगितले, तर 1000 नावं सांगितलेले आहेत. किंवा आता एक मारुती, हनुमंत आपल्याला माहितीये. हनुमंत का म्हणतो आपण, तर त्याचं विशिष्ट हनु आहे म्हणून तो हनुमंत. पवनपुत्र असं जेव्हा हनुमंताला आपण म्हणतो, तर पवनपुत्र म्हणजे त्याचा वायूशी काहीतरी संबंध आहे हे समजतं, म्हणून त्याचं नाव पवनपुत्र. किंवा आता रामदास म्हणजे रामाचा दास आहे म्हणून हनुमंत आहे. तर एकच हनुमंत आहे, पण त्याची प्रत्येक वेळची भूमिका वेगवेगळी आहे. पवनपुत्र म्हणताना तो वीर हनुमानासारखा आहे. रामदास म्हणताना तो दास आहे रामाचा, तर तिथे त्याची भक्ती प्रकट होते. तसं व्याधीच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तो व्याधी कसा उत्पन्न झाला असेल हे दिसतं, आणि म्हणून त्याचे पर्यायवाची शब्द एवढे सारे आलेले आहेत. उदाहरणार्थ कसं आहे ना, की दुःख म्हणजे जिथे स्रोतस विकृत आहेत, तर तो व्याधी विशेषत्वाने स्रोतसांशी जो संबंधित आहे, तर त्याला आपण दुःख असं म्हणू. आमय हा म्हणजे आमातनं उत्पन्न जो व्याधी आहे त्याला आपण आमय असं म्हणू. त्याच्यानंतर राजयक्ष्मा म्हणजे एकाच वेळेला अनेक लक्षणं जी दाखवतो, तर त्याला आपण यक्ष्मा असा पर्यायी शब्द वापरू. याचाच अर्थ कसा आहे ना, की ज्या पद्धतीनं हा शब्द वापरलेला आहे ना, तर त्याच्यानुसार आपल्याला समजतं की हा विकार कुठल्या स्वरूपाचा आहे. आमय असा शब्द वापरला की हा आमातनं उत्पन्न आहे, किंवा ह्यातला मुख्य घटक आम आहे, ही गोष्ट आपल्याला त्याच्यामधनं समजेल. किंवा आपण जसं दुःख असं जर म्हणलं, तर मुख्य घटक त्याचा स्रोतविकृती हा आहे हे समजेल. आणि ह्याच्यासाठी एवढे सारे पर्यायी शब्द आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतरचा श्लोक येतो निदानम पूर्व रूपाणी रूपाणी उपशयस्तथा संप्राप्तिश्चेती विज्ञानम रोगाणाम पंचधा. कुठलाही रोग जाणून घ्यायचा असेल तर त्याला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ह्या 5 गोष्टी कोणत्या, तर निदान, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. ह्या 5 गोष्टींवरनं कुठलाही रोग जाणून घ्यावा असं सांगितलेलं आहे. निदानम पूर्वरूपाणी रूपाणी उपशयस्तथा संप्राप्ती च इति. हे कशाला सांगितलं 5 गोष्टी, की ह्या पाची गोष्टींवरनं समजून घ्या असं एक अर्थ घेऊ शकतो, किंवा ह्या प्रत्येकी 5 वेगवेगळ्या गोष्टींवरनं व्याधी समजून घ्या हे सुद्धा सांगू शकतो. का माहितीये का, तर निदानम, आता एक उदाहरण सांगते तुम्हाला फक्त, की निदान म्हणजे आपण हेतू ही गोष्ट बघतो. हेतूनुसार हा व्याधी उत्पन्न अशा पद्धतीनं झालेला आहे. तर विशेष करून चरकाचार्यांच्या जेव्हा आपण संप्राप्त्यांचा अभ्यास करतो ना, तर त्यावेळेला त्यांची संप्राप्तीच वेगवेगळी असते. म्हणजे एकच संप्राप्ती सांगितलेलीच नसते. आता वाग्भटामध्ये कशी आहे, की एक उदाहरण सांगते की प्रमेहाची संप्राप्ती ही, आणि मग वातज पित्तज कफज प्रकार अशा पद्धतीने वाग्भटाने सांगितलंय. परंतु चरकाने कसं सांगितलंय, की वातज प्रमेहाची ही संप्राप्ती, पित्तज प्रमेहाची ही संप्राप्ती. तर संप्राप्त सुद्धा त्याच्यानुसार बदललेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर ज्या पद्धतीनं गोष्ट घडतीये, तर निदान म्हणजे त्याचा हेतू फक्त समजून घेतला आणि आपण नावापर्यंत जरी व्याधीच्या नाही आलो तरी चालेल. निदान जर समजलं असेल तर निदान परिवर्जनातनं आपल्याला ती चिकित्सा करता येईल. त्याच्यासाठी निदान जाणून घ्यावं.
पूर्वरूपातून जाणून घ्यावा व्याधी. पूर्वरूप दिसत असतील तर पूर्वरूपाच्या ठिकाणीच व्याधी जिंकावा असं सांगितलंय. म्हणून पूर्वरूपामध्ये सुद्धा आपण व्याधी जाणू शकतो. रूपाणी उपशयः तथा. रूपाणी म्हणजे आता कोणकोणती लक्षणं दिसत आहेत तर त्या ह्याच्यावरून जाणून घ्यावं असं जेव्हा म्हटलं तर त्यावेळेला सगळीच्या सगळी रूप दिसली की मग आपण त्याला ते नाव दिलं आणि ते नामकरण त्या व्याधीचं झालं असं. तर आपल्याला जर आठवत असेल ना सगळ्यांना तर एका श्लोकामध्ये असं म्हटलंय, नाही सर्व विकाराणाम नामतोस्ते ध्रुवा स्थिती असं म्हटलंय. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्याधीला नाव द्यायची गरजच आहे असं अजिबात नाहीये. आणि त्याच्यामुळे फक्त संप्राप्तीवरनं व्याधी जाणार, फक्त निदानावरनं व्याधी जाणार किंवा फक्त पूर्वरूपावरनं व्याधी जाणार ही सुद्धा गोष्ट आपण करू शकतो. म्हणून हे 5 त्याच्यामध्ये फॅक्टर्स वेगवेगळे दिलेले आहेत. आणखीन काय तर संप्राप्ती ही च इति विज्ञानम रोगाणाम पंचधा स्मृतम. संप्राप्ती ही च आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि संप्राप्ती ह्या गोष्टी जाणून त्याच्यानुसार व्याधी आपण जाणून घ्यावा. निमित्त हेत्वायतन प्रत्ययोत्थान कारणैहि निदानम आहुः पर्यायैहि. परत पर्याय आलाय बरं का. हे पर्यायाने आयुर्वेदामध्ये एकदमच हे करून टाकले ना असं आपल्याला वाटत असेल. किती पर्यायी शब्द सारखे. तर पर्याय याचा अर्थ आता आपल्याला समजलाय की त्याची भूमिका वेगळी आहे म्हणून तिथे प्रत्येक ठिकाणी पर्यायी शब्द वेगवेगळे आलेले आहेत. त्याच्यामध्ये निमित्त, तर निमित्त ह्याचा अर्थ काय तर हेतू या अर्थाने हे सगळे शब्द आहेत बरोबर. तर निमित्त आपण म्हणतो की काही नाही, काही झालं, काय गेलो होतो, पाणीपुरी खाल्ली, निमित्त झालं आणि पोट बिघडलं. आता निमित्त असा शब्द आपण वापरला तो म्हणजे संप्राप्ती होतीच शरीरामध्ये आणि त्याला जो ट्रिगर फॅक्टर लागतो ना तो देणारा ते म्हणजे निमित्त. आणि म्हणून व्यंजक हेतू आणि सन्निकृष्ट आणि विप्रकृष्ट हेतू हे जे पुढे सांगितले येतात तर त्याच्यामध्ये आधी विप्रकृष्ट हेतूमुळे संप्राप्ती शरीरामध्ये असतेच आणि तो सन्निकृष्ट हेतू जवळ आला किंवा त्याला ऍड ऑन करणारी कुठली गोष्ट आली ना की मग संप्राप्ती लगेच घडते आणि व्याधी उत्पत्ती होते. आणि म्हणून निमित्त असं निमित्ताला टेकणं म्हणतात ना तशा अर्थाने ती गोष्ट होते. त्याच्यानंतर हेतू. हेतू याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण असतं आणि ते एक्झॅक्ट कारण म्हणजे हे झालं आणि त्याचा हे संप्राप्ती झाली आणि त्याच्यातनं हा व्याधी उत्पन्न झाला. जसं आपल्याला वातरक्तामध्ये शिकवलेलं असतं गच्छतः अश्नतः च. तर तो हेतू झाला की हीच संप्राप्ती घडणार. त्याच्यामध्ये संप्राप्ती वेगळी घडण्याची शक्यता नाही असं जिथे आहे तो म्हणजे हेतू. त्याच्यानंतर आयतन असा शब्द वापरलाय. आयतन याचा अर्थ काय तर स्थान किंवा जागा किंवा त्याचा स्थान संश्रय या अर्थाने. आता एकच दोष आहे तर तो दोष विकृत झालेला आहे आणि तो दोष शरीरातून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना ज्या ठिकाणी ज्या स्रोतसामध्ये किंवा ज्या अवयवामध्ये स्रोतवैगुण्य असेल तिथे तो राहील आणि तिथे ती संप्राप्ती उत्पन्न करेल म्हणून त्याला आयतन असं म्हटलेलं आहे. मग आता ह्याचा अर्थ कसा सांगते. आता शरीरामध्ये समजा रक्तपित्ताची संप्राप्ती आहे तर रक्तपित्ताची संप्राप्ती शरीरामध्ये असताना आपण वेगवेगळे तिचे आयतन असू शकतात. नाकाच्या ठिकाणी समजा आयतन असेल म्हणजे ख वैगुण्य असेल तर तिथे जर उत्पन्न झालं तर नासागत रक्तपित्त. तसंच गुदाच्या ठिकाणी ख वैगुण्य असेल तर गुदगत रक्तपित्त. म्हणून आयतन हेतू म्हणजे आता कसं ना की संप्राप्ती शरीरामध्ये होतीच रक्तपित्ताची पण तरी सुद्धा ते व्यक्त नव्हतं होत कारण त्याला ख वैगुण्य मिळत नव्हतं म्हणून त्याला आयतन असा शब्द हेतूला म्हणजे आयतन मिळवून देणं हे त्याचं कारण आहे आणि तसं झाल्यामुळं व्याधीची उत्पत्ती किंवा व्यक्ती होते म्हणून आयतन. त्याच्यानंतर प्रत्यय असा शब्द वापरलेला आहे. तर प्रत्ययाला असा आपण शब्द म्हणतो नेहमी हे केलं आणि त्याच्यावरनं त्या दोघांच्या स्नेहाचा प्रत्यय आला असं आपण म्हणतो. प्रत्यय म्हणजे काय तर जाणीव होणं. एखादी संप्राप्ती घडून गेल्यानंतर जाणवतं की अरे नाही हे ह्याच्यामुळेच नक्की झालंय बरं का. ते झालं आणि त्याच्यानंतर मला तेव्हाच जाणवलं की हा त्रास होतोय. तर या अर्थाने जे आहे ना तर ते म्हणजे प्रत्यय. उत्थान. उत्थान याचा अर्थ उठून उभं राहणं बरं का. म्हणजे कसं की एखादी संप्राप्ती तिथे शरीरामध्ये असतेच आणि त्याला कुठला सोबत आणखीन मोठ्या पद्धतीचा जर का हेतू आला तर ती संप्राप्ती ती पटकन उठते आणि लगेचच व्याधी उत्पन्न करते. त्याला उत्थान असं म्हणतात. की म्हणजे मोठे ज्याला आपण हे म्हणतो ना विषासारखे जे काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे संप्राप्त्या खूप फास्ट आणि पटकन घडतात आणि तशा हेतूंसाठी उत्थान असा शब्द वापरला जातो. प्रत्यय उत्थान कारणैहि. कारण असा शब्द सुद्धा निदानासाठी वापरलेला आहे.
कारण म्हणजे काय, कार्यकारण सिद्धांत तुम्हाला जर फर्स्ट इयरचा आठवत असेल हा, तर त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतं आणि त्याच्यातनं उत्पन्न होतं, त्याला आपण कार्य असं म्हणतो. ह्याच्यामध्ये व्याधी हे कार्य आहे आणि हेतू हे कारण आहे, आणि ह्या कारणातनं कार्य व्याधी उत्पन्न होतोय आणि म्हणून कारण असा शब्द वापरला जातो. निदान माहू पर्यायी, आणि निदान असं म्हटलं जातं. आपण निदान म्हणजे व्याधी निश्चिती या अर्थाने घेतो आणि निदान म्हणजे हेतू या अर्थाने घेतो. फारच थेरॉटिकल होतोय असं वाटतंय का? पण ह्याच्यातनं तुम्हाला समजेल की आपण ज्या ज्या वेळेला संप्राप्त लावतो ना, प्रत्येक आता खूप वेगवेगळे व्याधी आपल्या समोर येत असतात आता नवीन एरानुसार. म्हणजे गुलियन बार सिंड्रोम आहे किंवा विल्सन्स डिसीज आहे किंवा आत्ताचा कोरोना आहे. तर हे सगळे आपल्यात कसे बसवायचे हा जो प्रश्न पडतो ना, त्याच्यासाठी निदान जर आपलं पक्क असेल, संप्राप्ती कशी लावायची माहिती असेल, हेतू कसे शोधायचे माहिती असेल, तर ह्या कुठल्याही नावाचा डिसीज समोर येऊ, आपल्या पद्धतीनं जेव्हा आपण निदान करायला जाऊ ना, त्यावेळेला खूप इझी आणि सोपं पडायला लागतं, जर का हे आपले कन्सेप्ट क्लिअर असतील तर. आणि म्हणून एवढा डिटेल सुरुवातीला आपण हे घेतोय. ओके. निदानम् आहुः पर्यायैः प्राग्रूपं येन लक्ष्यते उत्पित्सुः आमयाः दोषविशेषेण न अधिष्ठितः. प्राग्रूपं येन लक्ष्यते, प्राग्रूप म्हणजे पूर्वरूप कशाला म्हणायचा, तर उत्पित्सुः आमयाः दोषविशेष म्हणजे उत्पित्सु म्हणजे वाढणारे, उठणारे किंवा व्यक्त होणारे या अर्थाने असे जे व्याधी आहेत त्याच्यामधला दोष विशेष ज्याच्याने जाणला जातो, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रागरूप किंवा पूर्वरूप असं म्हणतो. तर म्हणजे असं मळमळतंय, कसं तरी होतंय, रेस्टलेस होतंय, हे सगळं आपल्याला कळतंय. आणि हे कळत असताना मग समजतं की अरे ही अजीर्णाची लक्षणं आहेत. मग ठीक आहे, अजीर्णाचं मुख्य चिकित्सा काय आहे, तर लंघन करायला पाहिजे. मग तिथल्या तिथे लंघन केलं गेलं समजा, तर लगेचच संप्राप्ती उलटी फिरायला लागते आणि ते जे काही अजीर्ण आहे ते बरं व्हायला मदत होत असते. सो त्या दृष्टीने प्रागरूप हे महत्वाचं. त्याच्यानंतर लिंगम अव्यक्तम अल्पत्वात व्याधीनाम तत् यथायथम. लिंग म्हणजेच काय, तर रूप व्याधीचा त्याची लक्षणं काय आहेत असं विचारतो ना आपण एकमेकांना, की कुणीही समजा एखादा रिपोर्ट टाकला की ह्याच्यासाठी काय काय औषधं द्यायची, तर रिपोर्ट वरती आपण नाही औषधं देत, बरोबर. आपण काय करतो, हा त्याला काय होतंय सांग, लक्षणं काय आहेत त्याची सांग, हे आधी सांगतो. मग ती लक्षणं किंवा लिंग ज्याला आपण म्हणतो, तर ते म्हणजे रूप. लिंगम अव्यक्तम अल्पत्वात व्याधीनाम तद यथायथम. हे जे आहेत ती लिंग ज्या वेळेला अव्यक्त आहेत, तर त्याला पूर्वरूप असं म्हणायचं. पूर्वरूप म्हणजे ज्या वेळेला दोष वाढतोय आणि दोष वाढल्यानंतर तिथे संप्राप्ती घडायला सुरुवात झालेली आहे, परंतु एखाद्या व्याधीला व्यक्तत्व जसं येतं तसं व्यक्तत्व आलेलं नाहीये, तर अशा वेळेला जी गोष्ट आहे ना, तर त्याला आपण पूर्वरूप असं म्हणतोय. आणि तत् एव व्यक्तताम यातम रूपमिती अभिधीयते. आणि त्याच गोष्टी एकदम परफेक्ट कसं तरी होतंय, कसमस आहे आणि मग सांगता येत नाही नक्की काय होतंय, हे जे आहे ना, त्याच्यानंतर नाही आता अंग गरम आहे, ताप आलेला आहे, हे जे तदेव व्यक्तताम यातम, ह्याला आपण रूप असं म्हणतो. संस्थानम व्यंजनम लिंगम लक्षणम चिन्हम आकृती, हे सगळे जे आहेत ते रूपाचे पर्यायवाची शब्द सांगितले. संस्थान, आता वरती शब्द आलेला होता ना उत्थान, असा होता हेतूला, जिथनं उठून उभं राहणार आहे. आणि संस्थान म्हणजे कसं असतं, एखादा राजा असतो आणि त्याचं संस्थान असतं, की ठाण मांडून बसलेलं असतं, बरोबर. सो ते दोष त्या स्रोतसामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि म्हणून व्याधी उत्पन्न करतायत, तर म्हणून त्याचं नाव आहे संस्थान. व्यंजन, व्यंजन म्हणजे काय, आपण काय म्हणतो, चवीला लावणं म्हणतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये ह्याच्याबरोबर हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, तर तशी रूप अनेक असतात आणि म्हणून व्यंजन असं म्हटलं जातं. लिंगम लक्षणम चिन्हम आकृती. हे लक्षण आणि चिन्ह याच्यामध्ये थोडासा फरक आहे, ज्याला आपण सायन्स आणि सिम्पटम्स म्हणतो ना, तसं येतं. ज्या वेळेला लक्षण म्हणतो तर ते सिम्पटम्स मध्ये जातं जनरली, आणि चिन्ह, त्याचं चिन्ह काय असं म्हणतो तर ते सायन्स मध्ये येतं. म्हणजे एक उदाहरणार्थ, एखादा संन्यासी आहे तर संन्यासाचं चिन्ह काय, तर भगवी वस्त्र नेसलेलं आहे, हे त्याचं चिन्ह झालं, बरोबर. सो ज्वर आहे, ज्वराचं चिन्ह काय, तर त्याच्यामध्ये शारीर आणि मानस क्षोभ किंवा शरीराचं तापमान वाढलेलं आहे, तर ह्या ज्या गोष्टीत ते त्याचं चिन्ह झालं. आकृती, ही आता आकृती असा शब्द वापरलेला आहे, तर ड्रॉइंग ज्यांना ज्यांना येत असेल ना, तर त्यांना ह्या गोष्टी जास्त पटकन लक्षात येतील.
आपण ज्या ज्या वेळेला म्हणतो की एखादं ड्रॉ करायचं आहे, काढायचं आहे, तर त्याचं कसं असणार आहे हे जे एक चित्र मनामध्ये असतं ना, ते चित्र म्हणजे आकृती असं आपण म्हणायला पाहिजे. म्हणजे ही लक्षणं असतील तर हा व्याधी आहे असं म्हणताना जे सांगितलं जातं ना, तर ते म्हणजे आकृती. म्हणून रूपाला आकृती असं पर्यायवाची शब्द आहे. हेतुव्याधी विपर्यस्त विपर्यस्तार्थकारिणाम औषधान्न विहाराणाम उपयोगम सुखावहम. बरं, आतापर्यंत आपण हे 5 श्लोक बघितले. त्याच्यात कुणाला काही विचारायचंय, शंका आहे किंवा काही अरे नाही मला ह्याच्यात बोलायचं होतं असं काही कुणाला वाटत असेल तर हात वरती करा. ओके. एवढं आतापर्यंत आपण बघितलं की 5 जे जे आहेत त्याच्यामध्ये काही विचारायचं आहे कोणाला? सगळे ओके. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊ मग. हेतुव्याधी विपर्यस्तार्थकारिणाम औषधान्न विहाराणाम उपयोगम सुखाव्यहम विद्यात उपशयम व्याधेः सहि सात्म्यम इति स्मृतः विपरीतः अनुपशयः व्याधि असात्म्यभिः संज्ञितः. हेतु व्याधि विपर्यस्तार्थकारिणाम औषधान्न विहाराणाम उपयोगम सुखावहम. हेतु विपरीत, व्याधी विपरीत. हेतु व्याधी विपरीत, हेतु विपरीतार्थकारी व्याधी विपरीत ह्या पहिल्या एका ओळीमध्ये हेतु व्याधी विपर्यस्त विपर्यस्तार्थकारिणाम. ओके, हे काय मग औषध, अन्न आणि विहार ह्यांचा उपयोग ज्या पद्धतीनं सुखावं आहे तसा ह्या सगळ्या गोष्टीला व्याधीला उपशय किंवा सात्म्य असं म्हणावं. व्याधी कसा जाणून घ्यावा तर गूढ लिंगम व्याधीम उपशय अनुपशयाभ्याम उपलक्षेत असं म्हटलंय. बरोबर. तर हेतू विपरीत औषध, हेतू विपरीत अन्न. आता तुम्हाला हा होमवर्क आहे बरं का. हे काय तुम्हाला सेकंड इयरच्या पुस्तकात सुद्धा खरं म्हणजे मिळून जाईल. पण पुस्तकात न बघता तुमचा आतापर्यंत सगळेच जण, बरेच जण प्रॅक्टिस करणारे आहेत आता तुम्ही इथे, तर प्रत्येकाने आपल्या अनुभवानुसार ह्या गोष्टी काढायच्या. म्हणजे हे माझं आता जराशी सवय आहे बरं का काय होमवर्क देण्याची, कारण की त्या ह्याच्यातनं जर असं टू वे राहतं. अदरवाईज आपलं ऐकलं हा हा छान होतं मग नंतर रामाची सीता कोण असं नको व्हायला म्हणून. ओके, तर हेतू विपरीत औषध, हेतू विपरीत अन्न, हेतू विपरीत विहार. त्याच्यानंतर व्याधी विपरीत औषध, व्याधी विपरीत अन्न, व्याधी विपरीत विहार. हेतू हेतू व्याधी विपरीत औषध, हेतू व्याधी विपरीत अन्न, हेतू व्याधी विपरीत विहार. ओके, 6व्या अध्यायामधले जे जे आहेत ना त्याचे कॉम्बिनेशन सगळे करून बघा, म्हणजे तुम्हाला ते लिहून काढायचे सगळे. त्याच्यानंतर हेतू विपरीतार्थकारी औषध, हेतू विपरीतार्थकारी अन्न, हेतू विपरीतार्थकारी विहार. त्याच्यानंतर व्याधी विपरीतार्थकारी औषध. विपरीतार्थकारीचा अर्थ माहिती आहे ना सगळ्यांना? ओके, व्याधी विपरीतार्थकारी औषध आणि व्याधी विपरीतार्थकारी विहार. आणि हेतू व्याधी विपरीत औषध, हेतू व्याधी विपरीतार्थकारी अन्न, हेतू व्याधी विपरीतार्थकारी विहार. हे सगळे काढायचं. विपरीत म्हणजे डायरेक्टली विरुद्ध या अर्थाने, म्हणजे हेतू विपरीत. आता उदाहरण सांगते की काहीतरी क्लेदकर गोष्ट खाल्लेली आहे, जसं केळ आहे, आणि केळ खाल्लं आणि केळ खाल्ल्यामुळे प्रवाहिका झाली, तर त्याच्या विरुद्ध याचा अर्थ काय तर हेतू विरुद्ध औषध कुठलं तर त्रिकटू घेतलं तर त्यांनी केळातल्या क्लेदाचं पचन होणार आणि म्हणून ते उपशय झाला. म्हणजे केळाचा त्रिकटूनी उपशय मिळाला आपल्याला, का तर हेतू विपरीत औषध आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर हेतू विपरीत अन्न, मरीच, तसंच केळाच्या बाबतीमध्ये. ओके, त्याच्यानंतर व्याधी विपरीत हेतू विपरीत विहार, म्हणजे आता केळं खूप खाल्लेलं आहे आणि शरीरामध्ये क्लेद वाढलेला आहे, तर विहार हेतूच्या त्या विपरीत कुठला करायला पाहिजे तर शरीरातला क्लेद कमी होईल असा विहार करायला पाहिजे. मग हा विहार कोणता तर त्याच्यामध्ये दुपारी अजिबात झोपायचं नाही, रात्री थोडं जागायला पाहिजे आणि व्यायाम करायला पाहिजे. एवढं केलं की शरीरातला क्लेद कमी होणार आहे की नाही होणार तर होणार आहे. बरोबर. सो हे हेतू विपरीताच्या संदर्भातली सगळी उदाहरणं सांगितली तुम्हाला. ओके, आता हे समजत नाहीये काय जरा? ओके आहे ना? त्याच्यानंतर आता विपरीतार्थकारी याचा फक्त मला अर्थ सांगायचा. दिसताना आपल्याला दिसतं की उलट केलंय हे,
बरं का, किंवा काट्याने काटा काढणं म्हणतो ना, तसं विपरीतार्थकारीचा संबंध असतो. म्हणजे काय तर आता एखाद्या शरीरामध्ये आम आहे. आम असताना त्याच्यामध्ये औषध देताना दह्याबरोबर औषध देणार. वास्तविक पाहता दह्यातनं औषध दिलं तर आम वाढणार आहे, बरोबर. परंतु काय होतं, दह्याचं प्रमाण कमी आहे आणि औषधाचं वीर्य जास्ती आहे. असं ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला तो दही जे आहे ना, ते आमाच्या ठिकाणी त्याला घेऊन जाणार आणि तिथे गेल्यानंतर औषध काम करणार. ही पद्धत आहे ना, तर त्याला विपरीतार्थकारी असं म्हणायचं. मग विपरीतार्थकारी औषध, अन्न आणि विहार. व्याधीचा हे जे आहेत ना, ह्याचा एक चार्ट छानपैकी तयार करा कुठल्याही पुस्तकात न बघता, आणि उद्या मला प्रत्येकाने श्री रुक्म ग्रुप वरती पोस्ट करायचंय ते, आणि ते केलं असेलच तर उद्या अप्रूव्ह करणार बरं का, आतमध्ये एंट्री. त्यामुळे अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतर विद्यात उपशम व्याधे हे सही सात्म्यम इति स्मृतः. याला उपशय असं म्हणायचं किंवा त्याला सात्म्य अशी सुद्धा संज्ञा आहे. विपरीतः अनुपशयः, ह्याच्या विपरीत जे घडतं तर त्याला अनुपशय असं म्हटलं जातं. व्याधी सात्म्य अभिसंज्ञितः, व्याध्य सात्म्य म्हणजे व्याधीला ते व्याध्य सात्म्य म्हणजे असंच त्याला अनुपशय म्हणजे व्याध्य सात्म्य असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर केळ खाल्लं आहे, केळ खाल्ल्यानंतर शरीरात प्लेग वाढलेला आहे आणि कुणीतरी सांगितलं की दही खा मग बरं वाटेल म्हणून दही खाल्लं. हा, तर हे जे झालं ना तो अनुपशय झाला, त्याने त्रास वाढला, बरोबर, म्हणून त्याला अनुपशय असं आपण म्हणणार. ओके. त्याच्यानंतर आता संप्राप्ती. यथा दुष्टेन दोषेण यथा चानु विसर्पता निवृत्तेहि अमयस्य आस्यौ संप्राप्तीहि जातीहि आगती. यथा दुष्टेन दोषेण, पाठ सगळ्यांचं असतं बरं का हे, बरोबर. पण काय होतं, पेशंट समोर आल्यानंतर ते कसं झालंय यथा दुष्टेन दोषेण ही गोष्ट लावणं खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे एक छानशी प्रत्येकाने सवय लावून घ्यावं. मी बरेच वेळेला आपल्या क्लिनिक मध्ये पण सांगत असते की तुम्ही केस घेतली ना की राईट साईडला इकडे एका बाजूला संप्राप्ती तुमच्या भाषेमध्ये लिहित चला. तो ती जर का लिहिली गेली ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कसा कसा त्या पेशंटच्या बाबतीमध्ये फरक पडलेला आहे असं. सो त्या दृष्टीने महत्वाचं आहे यथा दुष्टेन दोषेण. यथा दुष्टेन दोषेण, दुष्ट अशा दोषाने, यथाच अनुविसर्पता, तो कसा कसा पसरत गेलेला आहे, आणि निवृत्ती ही निर्वृत्ती असा शब्द बरं का, निवृत्ती नाही, निवृत्ती म्हणजे 60 नंतर जे घेतात ना रिटायरमेंट तसा अर्थ नाही. निर्वृत्ती म्हणजे निर्वर्तन, म्हणजे तिथे उत्पन्न होणं किंवा उपस्थित होणं. निवृत्ती ही आमयस्य आसौ संप्राप्ती ही जाती ही आगती ही. जसं त्या व्याधीची उत्पत्ती होते तर ह्या सगळ्या त्या विसर्पण करणाऱ्या दोषांची जी गती आहे त्या गतीला संप्राप्ती असं म्हटलं जातं. आणि त्याचे दोन पर्यायवाची शब्द जर सांगितले, जाती आणि आगती. तर आता जाती असा शब्द, जातीच्या बरोबरीनं शब्द कोणता येतो नेहमी तर व्यक्ती असा शब्द येतो, बरोबर. जाती म्हणजे काय तर मानव ही जात आहे. हा, आणि त्यातलं प्रत्येक जण म्हणजे आता उदाहरणार्थ निलेश पाटील ही व्यक्ती आहे, सौरभ माळी ही व्यक्ती आहे, म्हणजे मानव जाती आणि व्यक्ती. तर तसं ही संप्राप्ती जी आहे ना ती जाती आहे. म्हणजे हे असं असं घडतं, ही जाती. आणि व्यक्ती म्हणजे त्यातला प्रत्येकाचा भेद जो आहे ना तर तो त्या आपल्याला व्याधीमध्ये दिसतो, आणि म्हणून संप्राप्ती ही जाती आणि आगती ही असं म्हटलं जातं. ओके. संप्राप्तीचे प्रकार आहेत. संख्या विकल्प प्राधान्य बलकाल विशेषतः सा भिद्यते. संख्या संप्राप्ती. संख्या संप्राप्ती म्हणजे काय, 8 ज्वर असतात, रक्तपित्ताचे इतके प्रकार असतात, म्हणजे जे संख्येने सांगितले जातात ना तर ती संख्या संप्राप्ती. विकल्प संप्राप्ती. विकल्प संप्राप्ती म्हणजे आपण ज्याला दोषानुसार प्रकार म्हणतो की वातज, पित्तज, कफज, प्रमेह, ही झाली विकल्प संप्राप्ती. त्याच्यानंतर प्राधान्य, प्रधान संप्राप्ती आणि गौण संप्राप्ती. आता प्रमेह पीडक आहे त्याच्यामध्ये प्रधान संप्राप्ती प्रमेह पीडका आणि गौण संप्राप्ती, प्रधान संप्राप्ती प्रमेहाची आणि त्यातनं उत्पन्न जे ते प्रमेह पीडका, म्हणून गौण संप्राप्तीमध्ये प्रमेह पीडका असे येतं. संख्या विकल्प प्राधान्य बल काल विशेषतः. बलानुसार संप्राप्ती म्हणजे व्याधी बल कसं आहे त्याच्यानुसार, आणि कालानुसार संप्राप्ती म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो ना
ज्वर झालेला आहे, तर तो ज्वर जो आहे तो वसंत ऋतूमध्ये कफज ज्वर झाला तर ती कालज संप्राप्ती आहे आणि त्याच्यामुळे ते बरे करायला जास्ती कठीण असतात. अशा पद्धतीनं त्या ऋतूत त्या दोषाचा जो प्रकोप असतो त्याच दोषाची संप्राप्ती आहे ती खूप लवकर घडू शकते आणि म्हणून विशेष करून ज्वर वगैरे ह्या त्या ऋतूत जो दोष प्राकृततः वाढतो त्याच दोषाची संप्राप्ती झाली तर ते बरे करायला कठीण असतात. तर त्या अर्थाने कालविशेष संप्राप्ती असं पण म्हटलंय ना. सा भिद्यते यथात्रैव लक्षणतेष्टौ ज्वरा इति. पुढे तसं झालंय की 8 ज्वर असतात ही संख्या संप्राप्ती झाली. दोषाणाम समवेतानां विकल्प अंशांश कल्पना. सगळे दोष जरी कृपित होत असले तरी सुद्धा विशेष करून कुठला दोष आहे जसं वातज पित्तज कफज तसं म्हणजे ही संख्यानंतरची विकल्प संप्राप्ती झाली. स्वातंत्र्य परतंत्राभ्याम व्याधेः प्राधान्यम आदिशेत. व्याधीचं प्राधान्यत्व आणि अप्राधान्यत्व म्हणजे गौणत्व सांगितलेलं जातं. जसं आता आपण म्हटलं की प्रमेह पीडका उत्पन्न होते म्हणजे काय तर प्रमेहाची संप्राप्ती प्रधान संप्राप्ती आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेली ती गौण संप्राप्ती ती प्रमेह पीडका. ओके. हेत्वाधिकारस्ने वयवैर बलाबल विशेषणम. बल आणि अबल ह्या सगळं कशावरती अवलंबून असतं तर हेत्वाधिकारस्न्य वय वैही बल अबल विशेषण वय किंवा पूर्वरूप रूप ह्या सगळ्या गोष्टी किती प्रमाणामध्ये आहेत त्याच्यावरती अवलंबून राहील की ती संप्राप्ती किती बलवान आहे. जे रोग बलवान आहे का रोगी बलवान आहे हे जे ठरवायचं आहे ना त्याच्यासाठी. म्हणजे आता एक उदाहरण आपण बघूयात की कोरोनाचे बरेच सारे पेशंट आपण बघतोय. त्याच्यामध्ये स्प्रेडिंगचा रेट खूप जास्ती आहे. परंतु त्या मानाने मृत्यूदर कमी आहे. आणि मृत्यूदर कोणामध्ये जास्त आहे तर ज्यांना ऑलरेडी लंग्सची काही इन्फेक्शन्स आहेत किंवा राजयक्ष्मा म्हणजे टीबी सारखे व्याधी होऊन घेतलेत किंवा ज्यांना अस्थमा आहे किंवा ज्यांना हार्ट डिसीज आहे या लोकांना जास्त त्याचा त्रास आहे. म्हणजे काय तर त्यांचं शरीर बल कमी आहे आणि त्यावेळेला शरीर बल कमी असताना व्याधी बल वाढणार आहे आणि व्याधी बल वाढल्यामुळं शरीराचा नाश किंवा शरीराचा विध्वंस जास्त होण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बलाबल संप्राप्ती ही ह्या पद्धतीने बघितली जाते. नक्तन दिनर्तु भुक्तांशेर व्याधी कालो यथामलम. कुठल्या वेळेला संप्राप्ती वाढतीये हे बघून त्याच्यानुसार आपल्याला हे ठरवावं लागतं. जेव्हा आम्ही सरांकडे शिकत होतो ना तेव्हाची गोष्ट आहे बरं का. तर बऱ्याच वेळेला पेशंट सर बघायचे पेशंट आणि सांगायचे की ठीक आहे आता कमी येईल ताप थोड्या वेळाने वगैरे आणि उद्या साधारण दुपारी 12 वाजता वगैरे वाढेल बऱ्यापैकी आणि परत 2 वाजता वगैरे कमी होऊन जाईल. तर आम्हाला तेव्हा खूप आश्चर्य वाटायचं बरं का की हे असं कसं काय सांगू शकतात की इतक्या वाजता थांबेल इतक्या वाजता कमी होईल. तर मी सेकंड इयरला होते तेव्हा सरांना प्रश्न विचारलेला सर तुम्ही असं प्रेडिक्ट कसं काय करू शकता की इतक्या वाजता कमी येईल इतक्या वाजता वाढेल वगैरे असं. तर इतकं सिंपल उत्तर दिलेलं ना सरांनी काय नाही काळाचा विचार करायचा फक्त. म्हणजे सेकंड इयरला होतो मी. हा ठीक आहे असं म्हणून लक्षात ठेवून दिलं फक्त की काळाचा विचार करायचा कारण तेव्हा काही एवढं कळत नव्हतं म्हणजे काय करायचं. पण आता हे लक्षात येतं की 12 वाजता वाढेल आणि 2 नंतर कमी येईल ताप असं जर म्हटलंय तर मग हे पित्तज ज्वराचं लक्षण असू शकतं आणि पित्तज ज्वर असताना 10 ते 2 या काळामध्ये तो वाढणार आहे आणि मग तो आपोआप कमी येणार आहे. पेशंटचं कसं होतं ना की आज संध्याकाळी ताप कमी आलाय तर पेशंट एकदम खुश होऊन जातो आणि भरपूर काही खायला देतात त्या पेशंटला मग बरोबर आणि मग दुसऱ्या दिवशी संप्राप्ती पुन्हा वाढायची शक्यता असते. म्हणून जर का आपल्याला त्या संप्राप्तीची कल्पना असेल ना तर आपण पेशंटला आधीच सांगू शकतो की परत येणार आहे बरं का. नाहीतर मग पुन्हा पॅनिक होऊन दुसऱ्या दिवशी पेशंट आपल्याला लगेच फोन करतात की अरे पुन्हा ताप आलाय आता काय करू. तर हे असं होणार आहे. ही जी प्रिडिक्शन्स आहेत ना ती ह्या संप्राप्तीवरती अवलंबून असतात आणि म्हणून संप्राप्ती खूप महत्वाची राहते. हित्वादिकार्स्ने वयवैर बलाबल विशेषणम. नक्तन दिनर्तु भुक्तांशेर व्याधी कालो यथामलम. व्याधी काल हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. इति प्रोक्तो निदानार्थ तम व्यासेन उपदेक्षते. व्यास म्हणजे विस्ताराने बरं का. महर्षी व्यास होते बरोबर त्यांनी खूप विस्ताराने महाभारत लिहिलं आणि त्या मोठं आहे महाभारत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून त्यांचं नाव व्यास पडलं असंही म्हटलं जातं बरं का. तर इति प्रोक्तो निदानार्थात तम व्यासेन उपदेक्षते. सर्वेषामेव रोगाणां निदानं कुपितामलाः. हे सगळं झाल्यानंतर असं एक वाक्य सांगितलं जातं ना महत्वाचं तसं हे वाक्य आहे बरं का. सर्वेषामेव रोगाणां निदानं कुपितामलाः तत्प्रकोपस्तु प्रोक्तम विविधा अहित सेवनम. सगळ्या रोगांचं एक मुख्य कारण काय तर निदानम कुपितामलाः. कुपित असे दोष
मलाहा म्हणत असताना ना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे शब्द वापरले जातात. तर इथे दोष या अर्थाने येते. मलाहा म्हणजे दुष्ट झालेले या अर्थाने आलेले ते, आणि म्हणून त्यांना दोष जे आहेत की जे मलस्वरूप झालेले आहेत, तर म्हणून तिथे मलाहा असे. पण तिथे हे पुरुष स्वेद वगैरे हे मलगृहीत नाही धरायला पाहिजे. सर्वेषामेव रोगाणां निदानं कुपितामलाः तत्प्रकोपसतु प्रोक्तम. त्याच्या प्रकोपाचं कारण काय? विविध अहित सेवनम. वेगवेगळ्या पद्धतीचं अहितकर भोजन घेणं. तुम्हाला असं वाटेल की आता हे सगळं थेरॉटिकल आहे बऱ्यापैकी पहिला पाठ, मग आपण हा का घेतोय? तर ज्या वेळेला पहिला अध्याय आपण पूर्ण व्यवस्थित वाचतो, अभ्यास करतो ना, तर त्यामध्ये खूप काही सूत्र सांगितलेली असतात पुढच्या सगळ्या निदानाच्या संदर्भामध्ये, म्हणून हा आपण व्यवस्थित वाचतो पहिले आणि मग नंतर पुढे जाऊया. तत्प्रकोपसतु प्रोक्तम विविधा हितसेवन्यम. आता हे जे निदानम कुपिता मलाहा, हे 3 दोष, त्या 3 दोषांचं जे जे कुपित होण्याचं कारण आहे, तर ते जे कारण आहे तर ते विविध प्रकारचं आहे. विविध अहित सेवनम. मग हे अहित सेवनम वेगवेगळ्या पद्धतीनं. सेवन म्हटल्यानंतर आपल्याला खायचं एवढंच दिसतं बरं का, म्हणजे काय खाल्लं होतं हा आपला पहिला प्रश्न असतो. पण अहित सेवनम मध्ये खूप काही गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये सेवन आपण जे करतो ना ते 5 इंद्रियांनी करतो. त्यात मुख्य रसना म्हणून खाण्याचं विचारतो. खूप चुकीचं ऐकणं बरं का. काही वेळेला बघा तुम्ही की डीजे वगैरे खूप जोरात लावून ठेवलेले असतात गणपतीच्या वगैरे वेळेला आणि डोकं दुखायला लागतं. मग तिथे काही खाल्लेलं असतं का आपण? नाही. पण कानाच्या इंद्रियाने चुकीचा आहार, कानाचा आहार म्हणजे आवाज सेवन केला आहे म्हणून डोकं दुखत आहे, तर हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं. अशी वेगवेगळी जी कारणं आहेत त्याला ह्याच्यामध्ये पुढे सांगितलेली आहेत. आणि सगळ्या ह्याचं निदान जे आहे ते कुपिता मनाः अहितं त्रिविधो योगः त्रयाणां प्राग उदाहृतः. त्रिविधो योगः त्रयाणां. त्रयाणां म्हणजे तिन्ही दोषांचा त्रिविध योग आधी सांगितलेला आहे. म्हणजे कुठला? काल, अर्थ आणि कर्मयोग. कालार्थ कर्मणा योगो हिन मिथ्याति मात्रकः सम्यक रोगश्च विज्ञेयो रोगारोग्यैक कारणम. सूत्रस्थानामध्ये आधी सांगून ठेवलेलं होतं बरोबर. त्याच्यामध्ये आता हे 3 जे सांगितलेत की हिन मिथ्या आणि अतियोग, काल, अर्थ आणि कर्म यांचे, तर त्यानुसार संप्राप्त्या घडणार आहेत. म्हणजे कसं ना की आता समजा सगळे सम्यक योग चालू आहेत, की ऋतू व्यवस्थित चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, परंतु असं होत असताना निसर्गतः ग्रीष्म ऋतू आहे तर वाताचा क्षय होणारच आहे की नाही, बरोबर. परंतु निसर्गतः वाताचा क्षय जो आहे ना, तर तो शमवण्यासाठी पुढे जे आहे तर ह्याच्यामध्ये तो ज्या वेळेला एकदम अम्लपणा येतो निसर्गाच्या सृष्टीमध्ये वर्षा ऋतूमध्ये, तेव्हा तो वात वाढणार आहे. पण ग्रीष्म ऋतूमध्ये वात वाढणाऱ्या जर का गोष्टी आपण अधिक केल्या, याची अवस्था असून सुद्धा वाताचे प्रकोप दिसू शकतात. जसं हीन मिथ्या अतियोग काल, अर्थ आणि कर्माचे आहेत ना, तर त्याचप्रमाणे हेतूंचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. मग हे हेतू, हे सर्वसमावेशक हेतू सांगितले. आपल्याला कसं आहे ना, वात वाढलाय समजा असं आपल्याला दिसतंय, एखादं संधिगत पेशंट, वाताचा पेशंट आहे आणि वात वाढलेला आहे असं आपल्याला दिसतंय, तर आपण पेशंटला विचारतो काय काय खाल्लेलं, मटकी, छोले, वाटाणे, वाल, याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे हे सुद्धा आपण विचारायला पाहिजे बरोबर. सो वात वाढवणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये तिक्त उष्ण कषायाल्प वृक्ष प्रमित भोजनैः धारणोदीर्ण निशा जागरात्युच्च भाषणैः क्रियादियोगभिशोक चिंता व्यायाम मैथुनैः ग्रीष्माहो रात्री भुक्तान्ते प्रकुप्यति समीरणः. आशा यशवंते, काही विचारायचंय का? थांबू? आशा, आशा यशवंत, आशा यशवंत विचारायचंय काही? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. वृक्ष प्रमित भोजन धारणोदीर्ण निशा जागरात्युच्च भाषणैः क्रियादियोगभिशोक प्रकुप्यति
लिप्यति समीरणः. वात कधी कधी वाढतो हे सगळं सांगितलं. उष्ण, कषाय, अल्प, वृक्ष, प्रमित अशा भोजनाने. कसलं कसलं भोजन? तर तिक्त रसाचं, त्याच्यानंतर उष्ण रसाचं, त्याच्यानंतर कषाय रसाचा. हे 3 रस कुठून आले? तत्राद्या मारुतम म्हणती, आठवत आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर तिक्तोषण, कषाय, अल्प भोजन, वृक्ष भोजन आणि प्रमित भोजन असं सांगितलंय. अल्प भोजन म्हणजे जेवढी भूक आहे ना कमी खाणं, याच्यातनं शरीरामध्ये वात वाढणार आहे. त्याच्यानंतर वृक्ष आहार, त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमित भोजन, म्हणजे मी एवढंच खातो असं ठरवून घेणं जेवण, ही जी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा वात वाढणार आहे. जशी प्रमाणे ऍक्च्युली जेवण घ्यायला पाहिजे. आणखीन कशाने वात वाढतोय? तर वात वाढण्याचा पण खाण्याचा नेहमी पेशंटला विचारतो बरं का. त्याच्या व्यतिरिक्त धारण, जागर, अत्युच्च भाषण, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या राहतात वाताच्या ज्या वेळेला आपण प्रकोपाचा विचार करतोय तेव्हा. धारण म्हणजे वेगवेगळ्या वेगांचं धारण करणं. प्रॅक्टिकली ज्या ज्या वेळेला आपल्याकडे पेशंट येतात ना त्यावेळेला वेगांचं धारण ही हिस्ट्री विचारणं खूप महत्वाची आहे. बऱ्याचदा नाही विचारली जात बरं का, परंतु काही पेशंट जे असतात ना जसे अर्शाचे आहेत, गृहिणीचे आहेत किंवा योनिगत रक्तस्रावाचे आहेत, तर ह्या सगळ्या पेशंटना धारण जी हिस्ट्री असते ना वेगांच्या धारणाची ही विचारायला हवी. याच्या बरोबरीने मान आखडणं वगैरे त्याच्यामध्ये धारणाची हिस्ट्री आपल्याला सापडते. आता हे धारणाची हिस्ट्री कशात आली आहे तर चौथ्या अध्यायामध्ये सगळीकडे सांगून ठेवलंय. वेगांना धारेत वातविमुक्त रक्षवत. तर ते जे अध्याय आहे ना त्याच्यानुसार प्रत्येक वेगवेगळ्या धारणामुळे वेगवेगळी लक्षणं उत्पन्न होतात हे सांगितलेलं आहे, बरोबर. तर त्या दृष्टीने ह्या धारणाचा विचार करायला पाहिजे. धारणाने काय होतं तर वाताची गती अब्रप्टली चेंज होते, बदलते किंवा अवकुंठित होते. म्हणजे एक उदाहरणार्थ सांगते की क्षुती म्हणजे शिंक येते आणि शिंक थांबवली गेली. शिंक जी आहे ना तर त्याच्यामध्ये ऊर्ध्वगमन वायूचं होत आहे, उदानाचा त्याचा संबंध आहे, व्यानाचाही त्याच्यामध्ये संबंध राहतो. आणि तिथे जर का आपण अचानक वेग थांबवला तर त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टी होणार आहेत ना तर त्याच्यामध्ये वात विकृत झाल्यानंतरच्या ज्या गोष्टी दिसणार आहेत त्या दिसणार आहेत. धारण आणि त्याचप्रमाणे उदीरण. आता उदीरण म्हटल्यानंतर आपल्याला दुसरं काही सुचत नसतं, म्हणजे आपण धारणाचाच विचार जास्ती करतो, उदीरणाचा त्या मानाने खूप कमी विचार होतो, बरोबर. आणि उदीरण म्हणजे एकच व्याधी प्रवाहिका, बस, बाकी काही आपण विचारत नाही उदीरणाच्या संदर्भात. पण अनेक सवयी अशा असतात की ज्याच्यामध्ये उदीरण केलं जातं. आता तरी तपकीर लावणारे लोक कमी दिसतात, पण तपकीर लावून गावाकडे खूप दिसतात की शिंका काढणं हे उदीरण आहे, बरोबर. त्याच्यानंतर काही वेळेला उगाचच हसणं हे सुद्धा उदीरण आहे. तर हे वेगांच्या उदीरणाचा सुद्धा तेवढाच आपण विचार करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने पेशंट ज्या वेळेला येऊन आपल्या समोर बसतो ना तर त्याच वेळेला आपण ते समजू शकलो पाहिजे की ह्या पेशंटच्या संदर्भामध्ये मानसिक वेगांचं धारण आणि उदीरण अवलंबून असतं. सो मानसिकता कशी आहे हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर निशा जागर असा शब्द आलेला आहे. रात्री जागणं खूप कॉमन सापडणारी गोष्ट आहे, विशेष करून शहरांकडे तरी, बरोबर. 11च्या आत तर 100% कोणीच झोपत नाही. आणि आता व्हॉट्सअप आणि काय ते इंस्टाग्राम आल्यापासून तर 12:30-1 शिवाय कोणी झोपत नाही, बरोबर. तो प्रत्येकाचा वात वाढलेला आहे आणि ज्याचा ज्याचा वात वाढलेला आहे ना तर तो आतुर आहे. वातलाद्या सदातुर असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे. तर प्रमुख जो आहे तर तो वात वाढण्याच्या कारणांमध्ये निशा जागर हा शब्द हे विसरायचं नाही आपण ह्याच्याकडे. आणखीन महत्वाचं म्हणजे अत्युच्च भाषण आहे. हे अत्युच्च भाषण, मोठमोठ्यांना भाषण करणं. तर आपल्याकडे जेव्हा पेशंट येतो ना तर आपण ऑक्युपेशन विचारतो, बरोबर. तर ऑक्युपेशन विचारत असताना काय काय तुम्ही करता तर गुरुजी लोक किंवा टीचर लोक किंवा त्याच्यानंतर पुढारी लोक हे जे सगळे आहेत ना त्यांचं सगळं, किंवा हे LIC एजंट वगैरे असतात ना सगळे, हे सगळे मार्केटिंगचे लोक थोडक्यात. म्हणजे हे सगळे बोलबच्चन असतात, तर त्यांना बोलायला खूप जास्त प्रमाणात लागतं, बरं. तर त्याच्यावर व्यवसाय काय आहे त्याच्यावरून वाताच्या शरीरातल्या वाताच्या गती किंवा शरीरातली वाताची स्थिती ही कशी असेल हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण ना बऱ्याचदा केस पेपर फिल करायचं म्हणून फिल करत असतो की हा काय करता हे करता, पण हे करतावरनं ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे आपण की ते काय करतायत त्याच्यावरनं त्यांच्या शरीरामधले वातपित्त कफांची स्थिती कशी असेल. जागर
अत्युच्च भाषणे ही क्रिया अतियोग. कुठलीही क्रिया प्रमाणामध्ये करणं. तर मग अतिप्रमाणात क्रिया कोण आणि का करेल असं वाटेल तुम्हाला? अति झोपणं किंवा अति जागर किंवा अति व्यायाम करणं, हे सगळं अतिक्रिया अतियोगामध्ये येतं. तुम्हाला वाटेल अति झोपल्याने वात का वाढेल, असा प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही कोणीतरी. तर ज्या वेळेला खूप वेळ झोपलोय माणूस, स्रोतस क्लेदानी बंद होणार आहेत आणि स्रोतस ज्या वेळेला क्लेदानी बंद होणार आहेत त्यावेळेला प्रतिलोम गतीने वात वाढणार आहे की नाही वाढणार आहे? वाढणार, बरोबर. सो वाताची गती विकृत पद्धतीने वाढणं ही सुद्धा गोष्ट त्याच्यामध्ये होते. सो कुठल्याही गोष्टीचा अतियोग हा चांगला नाही आणि म्हणून अति सर्वत्र वर्जयेत असं आपल्या सुभाषितकारांनी सांगून ठेवते. बरं, गौरी मॅडम शेवटची 2 मिनिटं राहिलेत. आय थिंक निलेशने 1-2 चॅट वरती प्रश्न विचारले. हा ठीक आहे, मी हा श्लोक फक्त पूर्ण करते आता. त्यांचं चॅट वर उत्तर द्या. येस हो, मग उत्तर देऊया. अतियोग भी शोक, भी म्हणजे भीती वाटणं, शोक चिंता व्यायाम मैथुन ह्या सगळ्या गोष्टींमुळे वात वाढणार आहे. ओके, त्याच्यानंतर भी म्हणजे घाबरणं, बरं का. तर घाबरण्याने वात कसा वाढेल असं आहे. तर कुठल्याही गोष्टीची भीती ज्या वेळेला वाटते ना, तर त्यावेळेला मनामध्ये शरीरामध्ये आणि ह्याच्यामध्ये म्हणजे रज आणि तमांमध्ये हे बदल घडत असतात. आणि ज्या वेळेला घाबरतो तर तम असतो ना त्याच्या बरोबरीने रज येतो, कारण घाबरल्यानंतर हृदय धडधडतं, भीती वाटते, बरोबर. म्हणजेच काय, तर शरीरामधल्या वाताच्या संदर्भामध्ये विकृती किंवा बदल तिथे आपल्याला जाणवतं. आणखीन काय, तर ग्रीष्म अहो रात्री भुक्त अंते, ग्रीष्माच्या अंती, अहो म्हणजे दिवसाच्या अंती, रात्रीच्या अंती आणि भुक्त जेवणाच्या 3ऱ्या प्रहरामध्ये या वेळेला प्रकुप्यती समीरणः असं म्हटलेलं आहे. तर हे आज आपले 15 श्लोक झालेले आहेत. ह्याच्यावर शंका कुणाच्या काही असतील तर विचारा. होमवर्क कळलाय ना सगळ्यांना? तुमच्या व्हिडिओवरती मॅडमचा व्हिडिओ जिथे दिसतोय तिथे डबल क्लिक केलं तर तुमचा आवाज मॅडमना ऐकू दे आणि तुम्ही पण सगळ्यांना दिसाल. ओके, हा बोल. शंका कुणाला विचारायची काही? शंका विचारा बर का, म्हणजे काय मी एकटीच बोलले तर मला बोर होईल जास्त. नीरज पाटील चॅट वर विचारलंय, वात प्रकोप काल आणि ग्रीष्म ऋतू का वर्षा ऋतू? चॅट वरती वाताचा क्षय जो आहे तो ग्रीष्मामध्ये आहे, परंतु तिथे तैक्ष्ण्य नाही आहे आणि तसं असल्यामुळं तैक्ष्ण्य नाही, औष्ण्य आहे तिथे आणि त्याच्यामुळे वात जो आहे ना तर त्याचा शमन होत राहतं औष्ण्यामुळे. परंतु ज्या वेळेला वर्षा ऋतू येतो तर त्यावेळेला एकदम हवा बदलते आणि गारवा येतो आणि त्या गारव्यामुळे तिथे शरीरामध्ये वात वाढायला लागतो. वाताचे जे गुण आहेत तत्र वृक्षो लघुः शीतः असं आहे. तर ग्रीष्मामध्ये कसं आहे की त्याचा वाताचा क्षय होतो आहे. कारण काय, तर सगळ्या गोष्टी एक्सपांड होत आहेत तिथे, तर त्याच्या वाताला जास्ती व्हॉल्यूम किंवा जागा मिळून जाते त्याच्यामुळं. परंतु त्याच्यामध्ये औष्ण्य असल्यामुळं वात वाढत नाही, पण तेच औष्ण्य जेव्हा वर्षा ऋतूत कमी होतं त्यावेळेला वात वाढायला लागतं. याचं वर्णन जे आहे ना ते 12व्या अध्यायामध्ये आहे बघा. उष्णेन युक्ता वृक्षाद्याश्चयम पित्तस्य पूर्वते वगैरे वगैरे. मला आवाज येत नाही. कोण आहे? शीतल ठक्करने प्रश्न विचारलाय, वेदांग कपिला गुणासोबत हे व्याधी विपरीतार्थ होतील का? गुळाबरोबर विडंग किंवा विडंग कपिल दिलं जातं कृमींच्यासाठी. तर विपरीतार्थकारी ह्याचं उत्तर हे बरोबर आहे औषधाच्या दृष्टीने. याचं कारण गुळ जो आहे तो कृमी वाढवणारा आहे, पण प्रत्यक्षदर्शी जरी कृमी वाढवणारा असला तरी त्याच्या बरोबर ज्या वेळेला विडंग आणि कंपिल्ल ही 2 औषधं जातील ना तर गुळ हे व्हेकल सारखं काम करायला लागतं आणि गुळ तिथेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आणि तिथे गेल्यानंतर कृमींना कंपिल्ल ते ऍक्च्युअली टोचून मारतं इतपत घडतं आणि म्हणून विडंग आणि कंपिल्ल हे जर का गुळाबरोबर दिलं तर ते विपरीतार्थकारीचं उदाहरण होऊ शकतं. बरोबर. हॅलो.
विपरीतार्थकारी मीनिंग पुन्हा एकदा मॅम. ओके. विपरीत म्हणजे डायरेक्ट विरुद्ध या अर्थाने. परंतु विपरीतार्थकारी असं म्हणत असताना ह्याच्यात शब्द कसा आहे ते आधी समजून घ्या. विपरीत अर्थकारी. अर्थ म्हणजे काय, तर जसं दिसतंय ना त्याच्या सुद्धा विपरीत आणि तसं उत्पन्न करणारा या अर्थाने आलाय. म्हणजे काय, तर सर्दी आहे मगाशी आपण बोललो तर, किंवा एक वेगळं उदाहरण घेते की योनिगत श्वेतस्राव आहे. तर योनिगत श्वेतस्रावाचं एक उत्तम औषध म्हणून धात्री आणि केळं, कदली धात्री योग असं म्हटलं जातं. योगरत्नाकरामध्ये आलेलं आहे, ते दिलं जातं. आता दिसताना श्वेतस्राव जर का आहे योनिगत श्वेतस्राव, तर तो केळाने वाढायला पाहिजे, बरोबर. परंतु तो न वाढता तो काय करत आहे, तर तो तिथे धात्रीच्या योगाने आल्यामुळं ते बरं होत आहे, म्हणजे कमी येत आहे, राईट. सो तसं जर का असेल ना तर त्याला विपरीतार्थकारी असं म्हटलं जातं. ही शोक, चिंता, व्यायाम, मैथुन हे सुश्रुत संहितामध्ये शोषचे प्रकार सांगितले आहेत. शोषाचे, ओके. वेगवेगळे जे शोष आलेत ना, अध्वशोष, व्यायाम शोष असे आलेत. आणि शोष या शब्दामध्येच सौरभ कसं सांगितलं ना की एखादी गोष्ट शुष्क होणं, आणि शुष्कता ही वाताशी संबंधित आहे नेहमीच, बरोबर. सो शोष होणं याचा अर्थ शरीरातल्या विकृत वात वाढल्यामुळं इतर धातूंचा शोष होतोय, आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, भी, शोक, चिंता, व्यायाम, मैथुन, तर ह्याच्यामुळं वात वाढून शोषाकडे संप्राप्ती जाते असा अर्थ त्याचा होतो. हेतूने व्याधी उत्पन्न होतो, मग असे असताना हेतू आणि व्याधी असे एकत्र घेऊन विपरीत व विपरीतार्थकारी का कॅटेगराइज केलं आहे. हेतूने व्याधी उत्पन्न, विभूतीने विचारलं. हेतून आणि व्याधी, हेतूमुळे व्याधी उत्पन्न होतो हे बरोबर आहे. पण प्रत्येक वेळेला आपण चिकित्सा करताना जी आहे ना ती व्याधी चिकित्सा करतो असं नाहीये. म्हणजे एक उदाहरण सांगते. ज्वर आहे, तर ज्वराची चिकित्सा करताना ज्वरामध्ये आपल्याला अंग संताप दिसतोय, शरीर संताप दिसतोय, म्हणून प्रत्येक वेळेला थंड चिकित्सा करतो का हो आपण? नाही करत, नाही. तर पाचन चिकित्सा करतोय तिथे. मग ती कसली चिकित्सा करतो आपण मुख्य, तर त्याच्या हेतूची, म्हणजे त्याचा हेतू जो आम आहे त्याची चिकित्सा करतोय, आणि म्हणून ती झाली हेतू विपरीत चिकित्सा. परंतु व्याधी विपरीत चिकित्सा असं ज्या वेळेला आपण म्हणणार ना, तर त्याच्यामध्ये पाचनाचा विचार आपण फारसा करत नाहीये, परंतु ज्वराचा विचार करतोय असं जे आहे ना, तर त्याला आपण व्याधी चिकित्सा म्हणणार. उदाहरणार्थ जीर्ण ज्वरामध्ये गुडुचीचा क्षीरपाक आपण देतो, किंवा वेगवेगळे क्षीरपाक आलेत, बरोबर. सो इथे जर का जीर्ण ज्वर आहे ना, तर संप्राप्ती भलेही आपली सामतेतनं उत्पन्न झालेली आहे, पण संप्राप्ती सामतेतनं उत्पन्न झालेली असली तरी सुद्धा ज्वराला जीर्णत्व आल्यामुळं तिथे धातूंची विकृती जास्ती आहे, किंवा धातूंचा शोष होण्याची शक्यता आहे, आणि म्हणून ज्वरघ्न गुडूची जी आहे ती आपण तिथे वापरतोय. परंतु जीर्णत्वामुळे तिथे क्षीरपाक ही कल्पना वापरली जाते. मग तिथे आपण आमाचा विचार केलाय का, तर नाही. तिथे आपण धातूंना प्रसादित करण्याचा विचार केलेला आहे, आणि म्हणून ते जे आहे ना त्याला व्याधी विपरीत चिकित्सा असं म्हटलंय. म्हणजे व्याधी विपरीत आपण गुडची वापरली असं. प्रत्येक वेळेला हेतू वेगळा, व्याधी वेगळा, आणि काही वेळेला हेतूनुसार आपण चिकित्सा देऊ, काही वेळेला आपण व्याधीनुसार चिकित्सा देऊ, आणि काही वेळेला हेतू व्याधी एकत्र घेऊन चिकित्सा देऊ. तर तसं उत्तम उदाहरण म्हणजे वातरक्ताचं दिलं जातं, की वातरक्तामध्ये गुडूची ह्याच पद्धतीने वापरली जाते, कारण ती हेतूही कमी करते आणि व्याधी सुद्धा कमी करते. प्रत्येक वेळेला हेतू कमी झाला म्हणजे व्याधी कमी होईलच, किंवा ह्या अर्थाने नाही, कारण संप्राप्ती आणि इतर ज्या गोष्टी आहेत की स्रोतस्व कोणकोणती विकृत झाली तर त्यांचाही विचार त्याच्यामध्ये करावा लागतो. करोनामधील संप्राप्ती कशी मांडता येईल, होमवर्क. करोनाची संप्राप्ती प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न करावा निश्चितच. जी जी अवेलेबल आता लक्षणं आहेत ना ती लिहून काढायची एका बाजूला. सुरुवात कशी होते, कशातनं होते, आणि कसं कसं ते पुढे डेव्हलप होत जातं हे लिहून काढायचं की संप्राप्ती त्याची निघते. सोपं आहे, फार अवघड नाही. दुसरी गोष्ट, आता आपण मध्ये ह्या 2 आठवड्यांमध्ये एक एक्सरसाइज घेतलेला होता, प्रत्येकाने त्याच्यात भाग घेतलेला होता.
तर त्याच्यामध्ये आपण शब्द काढायला दिलेला प्रत्येकाला ग्रंथ वाटून, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण 3 शब्द आतापर्यंत काढलेले. पहिला म्हणजे आपण जंतुघ्न, विषघ्न किंवा रक्षघ्न असा शब्द काढलेला होता. दुसरा शब्द जो आपण काढला ना, तर तो आपण श्वास काढलेला होता. आणि आता तिसरा जो काढायला सांगितला तो ज्वर काढायला दिलाय, बरोबर. तर ह्या तिघांचा संबंध या कोरोनाशी आहे आणि म्हणूनच आपण ते शब्द काढले. तर माझ्याकडे जसं सगळ्यांची एकत्र फाईल आली आहे तशीच प्रत्येकाकडे तुमच्याकडे आहे. सो त्याचा उपयोग निश्चित करून घ्या आणि त्याच्यानुसार कोरोनाची संपत्ती मांडा. मी सांगेन नंतर, मी काय असं काही गुलदस्त्यात ठेवते असं नाहीये, पण आधी तुम्ही प्रयत्न करा, जमेल तुम्हाला. अजून काय? खूप पेशंट्सना सकाळी कुठे गेलं? खूप पेशंट्सना सकाळी बोटाने कफ काढायची सवय असते. सो हे उदिरण आहे का? हो, हे उदिरण आहे. बरेच पेशंट जे असतात ना, तर त्यांना दात घासून झालं की वॅक वॅक करायची सवय असते. तर ही चुकीची सवय आहे आणि सुरुवातीला ते आम्लपित्त असतं त्यावेळेला त्यांना ते बरं वाटत असतं. पण हे जर नित्य होत गेलं ना, तर वाताची गती बिघडते आणि ह्या लोकांना पुढे जाऊन हृदरोगासारखी लक्षणं जास्ती करून यायची सवय असते, शक्यता असते. आणि म्हणून ते सकाळी पित्त पाडतो वगैरे हे जे आहे ना, त्याचं काही पाडायचं बिडायचं नसतं पित्त. वमन करायचं प्रॉपर, जर का पित्त काढायचंच असेल तर. अजून शंका काय? लीना जाधवचा श्रीखंड रसाला. हा, श्रीखंड रसाला प्रतिशय अग्रे अग्रेहणी विपरीतार्थकारी होणार का? हा, बरोबर. रसाला जी आहे ना ती सुद्धा बृहणी अशी आली आहे आणि तरी ती प्रतिशयामध्ये आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रक्षेप जे आहेत ना, आता ते कुठले ते जरा बघा व्यवस्थित. तर श्रीखंड आपण ज्याला म्हणतो रसाला, तर ती सुद्धा विपरीतार्थकारी प्रमाणे काम होणार त्याचं. जायफळ आणि ह्या गोष्टी वापरल्या जातात. तुम्ही जर का बघितलं ना, तर जायफळ, पुनर्नवा, वेखंड आणि आंबे हळद ह्या गोष्टी जर उगाळून लेप लावल्या तरी सुद्धा उत्तम पद्धतीने सर्दी, सायनस या गोष्टी खूप छान पद्धतीने कमी येतात. सिंगल एका दिवशीच्या लेपामध्येच ती वाहणारी सर्दी जी असते ना किंवा टपटप गळणं ते सगळं बंद होत असतं. तर ह्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. तो कोरोनाचं एक तुम्हाला औषध सुद्धा ह्याच्यामध्ये आता मिळालं. ओके, अजून काही? शंका अजून कोणाला काही? बरं, मी वाचत असताना तुम्हाला सगळ्यांना म्यूट मुद्दाम ठेवलंय की आवाज व्यवस्थित सगळ्यांपर्यंत पोचावा म्हणून, बरं का. पण नंतर शंका नक्की विचारा सगळेजण. आणि मला थोडस तुम्ही म्यूट असल्यामुळं वाचताना हे होतंय की मध्येच मला जरा म्हणून घ्यायला वगैरे आवडतं, तर त्यावेळेला मी सांगेन अमोल सरांना की जरा सगळ्यांना अनम्यूट करा. तर आपण जेवढे वाचले तेवढे श्लोक म्हणूया आणि थांबूया. ग्रंथ आहे सगळ्यांकडे समोर? नाहीये? बरं, उद्यापासून ज्यांच्याकडे वाग्भट आहे त्यांनी घेऊन बसा. म्हणजे मग आपण उद्यापासून श्लोक म्हणूया. थोडासा पाठांतर सुद्धा व्हायला हवं. मी सांगितलं तर अर्धा अर्धा म्हणता येईल तुम्हाला असं मला वाटतंय. सांगू? हो का नाही? हेतू व्याधी संग्रहामध्ये कधी कधी मल्टिपल व्याधी. Last year, the issues from day one, sir, not from the day. हॅलो, हा, एवढे 5 श्लोक म्हणूयात आपण फक्त आणि मग थांबूयात. ठीक आहे? उद्या परत सेम टाइम 4 वाजता. ओके. आता सर्व रोग निदानम व्याख्यास्यामः. सगळ्यांना अनम्यूट करणार का अमोल सर? करता येईल, फक्त कसं होईल ना, ते डिस्टर्बन्स येतील बाहेरचे त्यांचे. तर एक काम करू शकतो, तू म्हणशील तर तुला फॉलो करते, असं पण करू शकतो. कसं? तू म्हण आणि तुला ते फॉलो करते. करणार आहे. आपण त्यांना अनम्यूट केलं तर डिस्टर्बन्स येईल सगळ्यांना एकदम, म्हणून मग तू म्हणत राहा, ते फॉलो करते. रोग पापमा ज्वरो व्याधेर विकारो दुःख मामयः. शब्दाः पर्यायवाचिनः. निदानं पूर्वरूपाणि उपाणि उपशयस्तथा.
तथा सम्प्राप्तिश्चेति विज्ञानं सम्प्राप्तिश्चेति विज्ञानं योगाणां पञ्चधा स्मृतम् पञ्चधा स्मृतम् निमित्तहेत्वायतन निमित्तहेत्वायतनं प्रत्ययोत्थानकारणैः कारणैः निदानमाहुः पर्यायै पर्यायै प्राग्रूपं येन लक्ष्यते. प्राग्रूपेण लक्ष्यते. ओके, ठीक आहे, थांबूया. ओके, थँक्यू. थँक्स गौरी. थँक्स एव्हरीवन. येस, सगळ्यांनी आलात सुट्टीचं 4 वाजता, तर असंच जागे राहा, वाचत राहा. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्स एव्हरीवन. येस, Thank you, पुन्हा ma'am. भेटूया. बाय. बाय मॅम. बाय बाय.